पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। राष्ट्रवादीतील फुटीनंतर बेनके हे तटस्थ होते, मात्र त्यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केलाय। गेल्या 40 वर्षांपासून बेनके कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठीशी होते। आता पुणे जिल्ह्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार गटामध्ये सामील झालेत। तर अतुल बेनके यांनी आता शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केलाय। पुणे जिल्ह्यात अजित पवार गटानं शरद पवार गटाला हा मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादीतील फुटीनंतर तटस्थ भूमिका घेतलेले आमदार अतुल बेनके यांनी अखेर अजित पवार गटात प्रवेश केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेत। अमोल, अतुल बेनके अजित पवार गटात गेलेले आहेत, हा शरद पवार गटाला किती मोठा धक्का मानला जातोय? शरद पवारांना तर धक्का आहेच, पण विद्यमान खासदार शिरूरचे असलेले अमोल कोल्हे यांना सुद्धा हा धक्का आहे, कारण की त्यांच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी आता अजित पवारांची साथ दिलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंना हे खूप एक मोठं आव्हान आहे। ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली होती त्यावेळेस अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतलेली होती आणि दोन्हीही माझे नेते आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांची कालपर्यंत होती, मात्र आता त्यांनी थेट अधिकृतरित्या अजित पवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि पुढील भविष्यासाठी आणि विकास कामांसाठी अजित पवारांची साथ देतोय असं सुद्धा अतुल बेनके यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे शरद पवारांना हा एक खूप मोठा धक्का आहे। पुण्यात जवळपास 11 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, त्यातले आता जवळपास 10 आमदार आहेत ते अजित पवार यांच्या गटात गेलेले आहेत आणि एकटे अशोक पवार जे शिरूरचे आमदार आहेत ते मात्र अद्यापही शरद पवार यांच्या सोबत आहेत, पण आगामी काळात ते सुद्धा आमच्या सोबत येतील असा विश्वास अजित पवार गटाला आहे आणि त्यामुळे शरद पवार आता पुणे जिल्ह्यात कशा पद्धतीने रणनीती आखतायत हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा विद्यमान शरद पवार गट यांच्याकडे आहे आणि त्याच्यातलेच एक आमदार आहेत ते मात्र आता अजित पवारांच्या गटात गेलेले आहेत आणि त्यामुळे शरद पवार आणि अमोल कोल्हे यांना एक खूप मोठा धक्का मानला जातोय। मात्र अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे कसे निवडून येतात असं म्हटलं होतं, त्यासाठी आता त्यांनी सुरुवात केली आहे का? नक्कीच त्याची सुरुवातच या अतुल बेनके यांच्या अजित पवार गटात येण्यामुळे झालेली आहे, कारण की 2 दिवस अजित पवारांनी जुन्नर शिरूर लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतलेला होता आणि त्यामध्येच ज्यावेळेस शेतकरी मेळावा झालेला होता त्यावेळेस अतुल बेनके यांनी त्यांची राजकीय भूमिका आहे ती जाहीर केलेली आहे। त्यामुळे खरं तर अमोल कोल्हे हे कसे निवडून येतात यासाठी जे विधान अजित पवारांनी केलेलं होतं त्याच्या तयारीला अजित पवार लागलेले पाहायला मिळतात आणि एक आमदार जो शरद पवार गटामध्ये नाही आणि अजित पवार गटामध्ये सुद्धा नव्हता त्या आमदाराला मात्र आता अजित पवारांनी त्यांच्या गटात घेतलेला आहे आणि याचा जो फायदा आहे तो अजित पवारांना भविष्यकाळात कसा होतो हे पाहणं महत्वाचं आहे, पण अमोल कोल्हेंसाठी सुद्धा हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।